पल्लवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता उन्हाळा संपलेला आहे, त्यामुळे बाजारात आता लोणच्याच्या कैऱ्या आपल्याला सहज मिळत आहेत। तर आता आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत, गोड, आंबट, तिखट अशा तिन्ही प्रकारचं। तर त्यासाठी मी अशा बाजारातून हे बघा कैऱ्या आणलेल्या आहेत, ह्या छान अशा धुवून घेतल्या आहेत। आता यांना छान पुसून घ्यायच्या, पुसून यांच्या फोडी करून घ्यायच्या आणि मग फोडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। बघा काल आपण कैऱ्या छान अशा धुवून घेतल्या, धुवून त्याच्या फोडी केल्या आणि त्यांना पुसून एक रात्रभर हवेशीर अशा ठेवल्या। त्यामुळे आता हे बघा त्या अगदी कोरड्या झालेल्या आहेत, त्यात पाणी हा प्रकारच नाहीये, अगदी कोरड्या ह्या कैऱ्या झालेल्या आहेत। तर यामध्ये आता फक्त आपल्याला हे बघा मी ही 4 चमचे हळद घेतली। तर आज काल आपण फोडून सुकवल्या, आज आपण हळद आणि मीठ घालून आजची रात्र त्यांना अशाच ठेवणार आहोत आणि मग उद्या सकाळी आपण त्यांना परत सुकायला ठेवणार आहोत। तर ही 4 चमचे हळद आणि हे बघा हे एवढं जाडं मिठामुळे लोणचं छान टिकतं, त्यामुळे मीठ भरपूर घालायचंय। आणि आता हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून आपल्याला आजची रात्र असंच ठेवून द्यायचंय, म्हणजे त्यातलं पाणी सगळं हळद मिठाचं नितरून जाईल। हे बघा मी हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आता, तर अगदी प्रत्येक कैरीला हळद आणि मीठ आता हे लागलेलं आहे। तर एक रात्र मी याला आता असंच ठेवून देणार। हे बघा आपण एक 12 तास कैऱ्या चांगल्या हळद मिठाच्या पाण्यात भिजत टाकल्या। हे बघा त्याचं सगळं असं पाणी खाली हळद मिठाचं निघालेलं आहे। हे बघा बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात पाणी तयार होते। तर आता हे पाणी काढून घ्यायचंय आणि यांना छान अशा हवेशीर सुकायला ठेवायचे आहेत। ते एक 6 ते 7 तास म्हणजे संध्याकाळपर्यंत मी असं छान अशा यांना आता सुकवून घेते, नंतर आपण यात मसाले ॲड करणार आहोत। हे बघा आपल्याला लोणचं तयार करण्यासाठी एवढे मसाले लागणार आहेत। हे धने घेतले आहेत, हे भाजून सण याची छान अशी जाडसर पूड करायची आहे। ही मोहरी डाळ आहे, ही अशीच तेलात तळायची आहे। मेथी दाणे भाजून जरा अर्धवट भाजून याची पूड करायची, म्हणजे कडू नाही लागत। हे एवढं जिरं घेतलंय, ही शोप, हे खडे मसाले आणि हा खडा हिंग आहे। तर याला पण आपण थोडंसं तेलात तळून याची पण पेस्ट करून घ्यायची। तर हे सर्व मसाले मी भाजून छान अशी यांची पेस्ट आता करून घेते। हे बघा लोणचं मसाला करण्यासाठी आपण 1 लिटर तेल छान असं गरम करायला ठेवलेलं आहे। हे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि थोडंसं नॉर्मल तेल झालं की मग त्यात आपण मसाले ऍड करणार आहोत। तर आता तेल मी छान असं कडकडीत गरम करून घेते। हे बघा छान मी तेल असं गरम असं कडकडीत उकळून घेतलं, त्यानंतर एक 5-10 मिनिटं त्याला गार होऊ दिलं। आता थोडंसं नॉर्मल तेल झालेलं आहे, तर त्यात आपण सुरुवातीला सर्वात आधी टाकायची आहे मोहरी डाळ। मोहरी डाळ त्यात अगदी छान अशी मोहरी डाळ कडक असते, त्यामुळे त्याला एक 5 मिनिटं त्यात छान अशी तळून घ्यायची। हे बघा मोहरी डाळ अशी छान अशी फुललेली आहे। तर मोहरी डाळ टाकल्यानंतर त्यात आपण टाकूया खडा हिंग। हा बारीक करून पण टाकायचा किंवा असे खडे टाकले तरी टेस्ट छान लागते। आणि त्यामध्ये टाकूया आपण इलायची, एक 4-5 इलायची त्यात घालायची आहे, म्हणजे वास पण छान येतो आणि टेस्ट पण मसाल्याची छान येते। आणि आता आपण टाकणार आहोत आपण घरी केलेला धने जिरे पूड सर्व एकत्रित मसाला। हा मसाला यात आपल्याला घालायचा। हे बघा घरातले मसाले सर्व तळून झालेले आहेत। आता बाजारात आपल्याला लोणचं मसाला मिळतो, तो मी एक 100 ग्रॅम आणलेला होता, तर तो एक मी लोणचं मसाला त्यात आता टाकून घेते। बघा लोणचं मसाला त्यात मी आता टाकलेला आहे। त्यात आता आपल्याला टाकायचे 2 चमचे हळद। आपण कैरीमध्ये हळद मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे यात फक्त 2 चमचे हळद आपल्याला घालायची। हे आहे आपलं काश्मीरी लाल तिखट, यामुळे लोणचं छान दिसतं, कलर छान येतो, त्यामुळे मी हे तिखट टाकून घेते। काश्मीरी लाल तिखट मी टाकलेलं आहे। आता लोणच्याचा मसाला आपला छान असा तयार झाला आणि यामध्ये आपण थोडंसं काळं मीठ घालायचं आहे। तुम्ही साधं मीठ पण घालू शकतात, माझ्याकडे काळं मीठ होतं त्यामुळे थोडंसं मी काळं मीठ यात घातलेलं आहे। आणि आता आपला लोणचाचा मसाला अगदी छान असा तयार आहे। आता गरम तेलात असल्यामुळे याला आपण एक 2-3 तास छान असा गार व्हायला ठेवून देऊया। लोणच्याचा मसाला छान असा आपला तयार आहे, याला आपण आता एक 2-3 तास छान असा गार होण्यासाठी ठेवून देऊया, कारण गरम मसाल्याने लोणचं खराब होते, त्यामुळे आपल्याला मसाला छान असा गार होऊ द्यायचा आहे। तोपर्यंत आपल्या कैऱ्या पण छान अशा हळद मिठात सुकून तयार होतील।
ते मी आता सुकायला ठेवलेले आहेत, त्या पण सुकतील, मसाला पण तयार होईल. मग आपण त्यानंतर गूळ टाकून लोणचं मिक्स करूया. ह्या बघा, हळद मिठात टाकून कैऱ्या मी छान अशा सुकवून घेतल्या. यात पाण्याचा अंश कुठेही नाहीये. यात मेन म्हणजे याला पाणी लागूच द्यायचं नाहीये. विदाऊट पाण्याने हे लोणचं छान टिकतं. तर ह्या कैऱ्या सुकवून घेतल्याय. इथं आपला लोणच्याचा मसाला आपण सकाळी बनवून ठेवलाय, मस्त गार असा झालेला आहे. आता हे गार मसाला आपण यात मिक्स करायचा आहे. हा बघा, हा मसाला अगदी गार असा तयार आहे. आणि हा घेतलाय मी गूळ. हा बघा, मी 1.5 किलो हा गूळ घेतलाय लोणच्यासाठी. आपल्या 5 किलो कैऱ्या होत्या. कैऱ्यांमधून सगळं साफ वगैरे करून 4 किलोच्या कैऱ्या झाल्या असतील. त्याला 1.5 किलो गूळ आहे. आणि प्रत्येक मसाला मी 100 ग्रॅम घेतलेला आहे. मेथी दाणे, जिरे, धने सर्व मसाला 100-100 ग्रॅम घेतलेला आहे. तर असं हे प्रमाण आहे. तर यात मी आता सुरुवातीला कैरीमध्ये गूळ मिक्स करते. हे बघा, मी गूळ आता कैरीमध्ये टाकलेला आहे. आता मी यावर आता मसाले घालते. आपण केलेला मसाला घालायचा आहे, बाकी काही घालायचं नाही. मीठ हळद सगळं यात रेडी आहे. तर आता छान असा मसाला मिक्स करून घेते आणि तो मसाला मी त्यात टाकून देते. त्याच्यानंतर मी आता छान असा याला मिक्स करून घेते. हे बघा, मी सर्व मसाला लोणच्यात मिक्स केलेला आहे. तर आता हे लोणचं अगदी छान असं तयार झालेलं आहे. तर याला आपल्याला 2 दिवस असंच पातेल्यात ठेवायचं आहे मोकळं, आणि 2-3 वेळा हलवायचं आहे. त्यानंतर मस्त व्यवस्थित आपण त्याला बरणीत भरून टाकायचं आहे. तर हे लोणचं आरामशीर 1-1.5 वर्ष टिकतं. पण याला मेन म्हणजे पाण्याचा हात हा लावायचाच नाहीये. पाण्याचा कुठेही हात लावायचा नाही. आणि कैऱ्या फोडल्यानंतर सुकवायच्या, परत हळद मिठातून ते पण त्याला सुकवून घ्यायच्या किंवा मसाले ॲड करायचे. तर हे बघा, मी आता हे 2 दिवस असंच पातेलं झाकून ठेवते आणि मग त्यानंतर लास्ट तुम्हाला एकदा बरणीत भरताना दाखवते. तर असंच लोणचं नक्की बनवा. हे बघा, काल आपण रात्री लोणचं मिक्स करून ठेवलं होतं. तर सकाळी हे अगदी छान असं तयार आहे. तर याला असं 2 दिवस असंच राहू द्यायचं आहे आणि याला व्यवस्थित सारखं 1 दिवसातून एखादी वेळा हलवून घ्यायचं आहे. तर असं छान असं लोणचं आपलं तयार होऊन जाईल. हे बघा, 1-2-3 दिवस मी लोणचं छान असं तेला तिथं बुंबुरायला टाकून ठेवलं होतं. तर हे आता मस्त आपलं लोणचं आता तयार आहे. तर आता हे लोणचं आपण बरणीत भरून घेऊया, कारण हे खाण्यासाठी आता योग्य आहे. तर आपण हे लोणचं अगदी मस्त असं झालेलं आहे. तर हे आपण बरणीत भरूया. आणि ही बरणी घेतली मी, काचेची बरणी घ्यायची शक्यतो. चिनीची बरणी तेल शोषते, तर काचेच्या बरणीत लोणचं छान टिकतं. तिला 3 दिवस अशी छान अशी उन्हात मी कडकडीत वाळवून घेतली. तर आता मी यामध्ये लोणचं भरून तुम्हाला दाखवते. हे बघा, लोणचं मी बरणीत भरून घेतलंय. एक 8 दिवस जेमतेम आपल्याला लोणचं बनवायला हळूहळू स्टेपनुसार करावं लागलं. तर आपलं लोणचं बनवून तयार आहे. हे लोणचं आरामशीर 1-2 वर्ष टिकतं. त्यामुळे तुम्ही असं लोणचं नक्की बनवा, ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.